नमस्कार. इयत्ता 11वी हॉर्टिकल्चर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत, सुस्वागतम. पेरागोंड इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज पेरंगुट, तालुका मुळशी, जिल्हा पुणे व्यवसाय अभ्यासक्रम विभागामार्फत आपलं पुनश्च सुस्वागतम. पेरागोंड इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज पेरंगुट या ठिकाणची भव्य इमारत, या ठिकाणी व्यवसाय अभ्यासक्रमाचे विभाग कार्यरत आहेत. 11वी हॉर्टिकल्चर प्रवेशित विद्यार्थी यांच्यासाठी माहिती मी सादर करत आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ HSC व्होकेशनल या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेली इयत्ता 11वी हॉर्टिकल्चरच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आणि या अभ्यासक्रमाचा ऑनलाईन आजचा पहिला दिवस आहे. या प्रसंगी तुम्हाला काही मुद्द्यांवर माहिती देणार आहे. हॉर्टिकल्चर व्यवसाय अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये जर सांगायची झाली तर ती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. हा अभ्यासक्रम शासकीय अनुदान प्राप्त असा अभ्यासक्रम आहे. इयत्ता 11वी आणि 12वी स्तरावर सैद्धांतिक व प्रात्यक्षिकावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 30 आहे. त्यामध्ये आपल्याला थोडी वाढ सुद्धा करता येते. अभ्यासक्रम शिकवण्याचं माध्यम जे आहे ते मराठीमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या बोलीभाषेमध्ये हा अभ्यासक्रम शिकवल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम सहजपणे व्यवस्थित समजू शकतो. त्यानंतर सुट्टीच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण म्हणजेच OJT म्हणजेच ऑन दी जॉब ट्रेनिंग याची सुविधा ही अभ्यासक्रमामध्ये दिली जाते. हे अभ्यासक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये विविध कंपन्यांना, आस्थापनांना भेटीचे नियोजन केले जाते. त्याचबरोबर सहलीचे आयोजन केले जाते व त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे आपणाला विविध घटक पाहण्यासाठी, त्याचबरोबर त्या ठिकाणचं कामकाज अनुभवण्याची संधी उपलब्ध होते. रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र हे या अभ्यासक्रमामार्फत सुरू आहे. त्या केंद्रामार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. वर्षभरामध्ये उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास शिबिर यांचं आयोजन केलं जातं आणि या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्यानं आयोजित केली जातात आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना व्यवसायासंदर्भात, रोजगारासंदर्भात, त्याचबरोबर उद्योजकता संदर्भात मार्गदर्शन केले जाते. त्याशिवाय विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी सुद्धा विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन हे उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 1 वर्षाची शासकीय अप्रेंटिसशिप ट्रेनिंग मिळण्याची सुविधा किंवा संधी या अभ्यासक्रमानंतर आहे. आणि ट्रेनिंग करत असतानाच शासनामार्फत जवळपास 2,700 रुपये इतकं दरमहा विद्यावेतन, मानधन हे प्रत्येक विद्यार्थ्याला हे मिळत असतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र शासनामार्फत हे अभ्यासक्रम सुरू केलेले असून याच्यामध्ये HSC बोर्डने किंवा महाराष्ट्र राज्य बोर्ड आहे या दोन्हींची स्वतंत्र प्रमाणपत्रे ही दिली जातात आणि या अभ्यासक्रमाची परीक्षा ही HSC बोर्डामार्फतच घेतली जाते. हॉर्टिकल्चरमधील विविध रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. 11वी 12वी हॉर्टिकल्चर पास झाल्यानंतर आपल्याला पुढील संधी मिळू शकतात. त्यामध्ये पहिले म्हणजे कृषी सहाय्यक म्हणून विविध आस्थापनामध्ये, साखर कारखान्यामध्ये आपल्याला कामाची संधी मिळू शकते. 12वी पास झाल्यानंतर पोलीस भरतीसाठी आपण पात्र ठरू शकता. त्याचबरोबर
गार्डन सुपरवायझर, वेगवेगळ्या प्रकारच्या गार्डन जे आहेत त्या मेंटेन करणं, सुपरवायझर करणं, यासाठी शासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये आपल्याला संधी मिळू शकते. त्याचबरोबर रोपवाटिका किंवा ज्याला नर्सरी आपण म्हणतो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून आपल्याला शासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये संधीही मिळू शकते. टिश्यू कल्चर किंवा ज्याला उती संवर्धन म्हणतो, पेशींच्या साहाय्याने किंवा उतींच्या साहाय्याने रोपं तयार केली जातात, अशा ज्या प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी सहाय्यक म्हणून आपल्याला कामाची संधीही मिळू शकते. पॉलिहाऊस टेक्निशियन किंवा अलीकडच्या काळात हरितगृह हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. त्या हरितगृहामध्ये टेक्निशियन, तंत्रज्ञ किंवा पर्यवेक्षक, सुपरवायझर म्हणून आपल्याला संधी मिळू शकते. त्याचबरोबर सिंचन टेक्निशियन म्हणजेच पाणी पुरवठा तंत्रज्ञ म्हणून आपल्याला संधी मिळू शकते. त्याचबरोबर विविध प्रकारचे खाजगी फार्म आहेत, त्या ठिकाणी फार्म मॅनेजर म्हणून आपल्याला संधीही उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर कृषी प्रकल्प टेक्निशियन, यामध्ये प्रोजेक्ट टेक्निशियन म्हणतात त्याला, ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट टेक्निशियन, तंत्रज्ञ म्हणूनही आपल्याला रोजगाराची किंवा नोकरीची संधी ही विविध ठिकाणी मिळू शकते. त्यानंतर हॉर्टिकल्चरमधील स्वयंरोजगाराच्या संधी, याला म्हणतात सेल्फ एम्प्लॉयमेंट. सर्वसाधारणपणे कृषी सेवा केंद्र किंवा ॲग्री क्लिनिक, आपण 12वी पास झाल्यानंतर BSc हॉर्टिकल्चर हा अभ्यासक्रम आपण करू शकतो आणि तो पूर्ण केल्यानंतर कृषी सेवा केंद्र आणि ॲग्री क्लिनिक यासारखी सेवा केंद्र आपण टाकू शकतो किंवा तो व्यवसाय करू शकतो. त्यानंतर निर्यातक्षम भाजीपाला व फुले यांची निर्यात करण्याची संधी आपल्याला मिळू शकते. चांगल्या प्रकारचा भाजीपाला कलेक्ट करणे आणि फुलं ही निर्यात करण्याचे तंत्र माहिती करून घेऊन आपल्याला निर्यात करता येते. त्यानंतर गार्डन डिझायनर, विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या गार्डन जे आहेत त्यांची रचना करणं, गार्डन उभारणे, या कामामध्ये सुद्धा आपल्याला रोजगाराची संधी मिळू शकते. त्यानंतर गार्डन कन्सल्टन्स, यामध्ये गार्डन उभारणी करायची असेल किंवा त्याला सेवा सल्ला द्यायचा असेल, यासाठी सुद्धा आपल्याला रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची संधी ही उपलब्ध होते. त्यानंतर लँडस्केपिंग डेव्हलपर म्हणून आपल्याला स्वयंरोजगाराची संधी आहे. एखादं क्षेत्र निवडून ते विकसित करण्यासाठी हॉर्टिकल्चर चे विविध घटक जे आहेत किंवा गार्डनचे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, त्याचबरोबर गार्डन उभारणी असेल, हे तंत्र वापरून एखादी जागा विकसित करायची असेल त्या ठिकाणी लँडस्केप डेव्हलपर म्हणून आपल्याला संधी मिळू शकते. त्यानंतर रोपवाटिका किंवा नर्सरी हा एक महत्त्वाचा घटक आहे. रोपवाटिकेची उभारणी करणं आणि रोपांची विक्री करणं, यामध्ये सुद्धा रोजगाराची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर सेंद्रिय खतं उत्पादन प्रकल्प, अलीकडे सेंद्रिय फळे भाजीपाला ही मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत आणि जागृती झालेली आहे. तर या फळं आणि भाजीपाला यांच्यासाठी लागणारी सेंद्रिय खतं उत्पादन करण्याचा प्रकल्प आपण सुरू करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा स्वयंरोजगाराची संधी मिळू शकते. त्यानंतर बीज उत्पादन प्रकल्प किंवा सीड प्रोडक्शन प्रोजेक्ट जो आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या फळं भाजीपाला या ठिकाणी याचं बीज उत्पादन केलं जातं, त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्वयंरोजगाराची संधी मिळू शकते. त्यानंतर गांडूळ खत निर्मिती हाही महत्त्वाचा आहे. अलीकडं गांडूळ खत निर्मिती करून त्याची विक्री करणं याला खूप मागणी आहे. यामध्ये सुद्धा स्वयंरोजगार म्हणून आपण हा प्रकल्प करू शकतो. त्याचबरोबर प्रगतशील बागायतदार, अलीकडं नोकरीपेक्षा सर्वसाधारणपणे उत्तम प्रकारे शेती करणं याला सुद्धा खूप लोक प्राधान्य देत आहेत. त्यानुसार प्रगतशील बागायतदार म्हणून सुद्धा आपण स्वयंरोजगार करू शकतो. त्यानंतर फुले, फळे व भाजीपाल
पाला यांची निर्यातदार म्हणून आपण काम करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात फळं आणि भाजीपाला ज्या वेळेला उपलब्ध होतात त्यांच्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारचे टिकाऊ पदार्थ तयार करणे, अशा प्रकारचा फळ प्रक्रिया उद्योग सुरू करून स्वयंरोजगाराची संधी आपल्याला उपलब्ध करून घेऊ शकतो. त्यानंतर 12वी हॉर्टिकल्चर झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या सुद्धा संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये बॅचलर ऑफ आर्ट, BCom, बॅचलर ऑफ कॉमर्स, BSc सायन्स किंवा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजेच BCA, BBA, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, BHoc, बॅचलर ऑफ व्होकेशनल, यामध्ये हॉर्टिकल्चर आणि फ्लोरिकल्चर या दोन्हीमध्ये आपण BHoc करू शकतो. त्याचबरोबर फळ प्रक्रिया प्रिझर्वेशन याच्यामध्ये सुद्धा BHoc ही डिग्री करू शकतो. त्यानंतर BSc सेरिकल्चर, BSc सेरिकल्चर म्हणजे रेशीम पैदाशशास्त्र जे आहे त्यामध्ये सुद्धा आपण डिग्री करू शकतो. त्यानंतर पारंपरिक अभ्यासक्रम आहे D.Ed, जुना आणि अलीकडचा DTED, त्यालाही तुम्हाला डायरेक्ट प्रवेश मिळतो. त्यानंतर 5 वर्षाचा LLB अभ्यासक्रम आहे लॉ वकिली करण्यासाठी, त्याला सुद्धा आपण पात्र आहोत. त्यानंतर नर्सिंगचे अभ्यासक्रम जे आहेत त्याला पात्र आहोत. हॉटेल मॅनेजमेंट किंवा केटरिंग सर्व्हिसेस ज्या असतात त्याचं ते तंत्रज्ञान आहे, त्यासाठी आपल्याला प्रवेशासाठी संधी आहे. हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम वेगवेगळ्या प्रकारच्या हे जे आहेत याच्यामध्ये विदेशी प्रवास किंवा देशांतर्गत प्रवास हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि हॉटेल व्यवस्थापन यालाही आपण प्रवेश घेऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे BSc हॉर्टिकल्चर हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने मध्ये असलेला अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करून आपण उच्च शिक्षणे ह्या अभ्यासक्रमाच्या पुढचं घेऊ शकतो. त्यानंतर ॲनिमेशन तंत्रज्ञान जे आहे याच्यामध्ये डिप्लोमा जो आहे, पदविका म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये आपण प्रवेश घेऊ शकतो. त्याचबरोबर होम सायन्स यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम असतात, त्या अभ्यासक्रमाला आपण पात्र आहोत. आणि हे व्हर्टिकल मोबॅलिटी म्हणून आपण वरील प्रकारच्या अभ्यासक्रमांना 12वी नंतर प्रवेश घेऊ शकतो. तर 12वी हॉर्टिकल्चर पास झाल्यानंतर ह्या अभ्यासक्रमाचे फायदे काय आहेत ते आपण आता पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे विद्यार्थ्यांचा हा अभ्यासक्रम जो आहे तो आवडीचा अभ्यासक्रम म्हणून आपण निवडलेला आहात आणि आपण त्याला प्रवेश घेतलेला आहे. तर त्या अभ्यासक्रमाला मध्ये शिक्षणाची संधी आपल्याला आहे. त्यानंतर 12वी नंतर विविध आस्थापनामध्ये आपल्याला 1 किंवा 2 वर्षाची शिकाऊ उमेदवारी योजना लागू आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला BHocला प्रवेश घेता येतो, D.Edला जाता येतं, विविध प्रकारच्या BA, BCom सारख्या डिग्री यांनासुद्धा आपण जाऊ शकतो. BSc हॉर्टिकल्चरला जाऊ शकतो. त्याचबरोबर 11वी 12वीचा अभ्यासक्रम जो आहे तो जवळपास 70% हा प्रात्यक्षिकावर आधारित आहे, त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त कौशल्य मिळत असतं. त्याचबरोबर 11वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा लॉंग सुट्ट्या असतात त्यामध्ये ऑन दी जॉब ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध आहे, त्याला OJT असं म्हणतात. त्यानंतर शैक्षणिक औद्योगिक भेटी आपल्याला असतात, त्यामधून आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानाची अनुभूती मिळत असते. आणि हा जो पुनर्रचित नवीन अभ्यासक्रम आहे याची उद्योगाशी सांगड घातलेली असल्यामुळे या अभ्यासक्रमाची रोजगार क्षमता ही सर्वाधिक असलेली आपल्याला सांगता येईल. ही या अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आता ह्या अभ्यासक्रमासाठी असणारे विषय 11वीसाठी मराठी, इंग्रजी, जनरल फाउंडेशन, हॉर्टिकल्चर पेपर फर्स्ट, त्यामध्ये हॉर्टिकल्चरची मूलतत्वे, त्यानंतर हॉर्टिकल्चर पेपर सेकंड हा नर्सरी व्यवस्थापन याला म्हटलं जातं, त्यानंतर हॉर्टिकल्चर पेपर थर्ड फळबागशास्त्र आहे. हे सर्वसाधारणपणे कंपल्सरी विषय आहेत. आणि शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण हे विषय कंपल्सरी आहेत, परंतु हे ग्रेडचे सब्जेक्ट आहेत, याला ग्रेड दिले जातात आणि त्यानंतर आपण पास होतो. तर सर्वसाधारणपणे
हे अभ्यासक्रम जे आहेत वर सांगितलेले विषय मराठी इंग्रजी हे सर्व शाखांसाठी कॉमन आहेत. आर्ट सायन्स कॉमर्स यांच्यासाठी असणारं मराठी इंग्रजी जे आहे तेच आपणासाठी आहे. त्यानंतर जनरल फाउंडेशन जो आहे तो अतिशय उत्तम अशा प्रकारचा पेपर आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारचे घटक आपण नंतर पाहणार आहोत की बँकिंग असेल, त्याचबरोबर रोजगार सुरू करायचा असेल, लीडरशिप डेव्हलपमेंट असेल, उद्योजकता असेल आणि कौशल्य असेल, त्या विविध घटकांवर आपल्याला या पेपरमध्ये माहिती घ्यायची आहे. आणि याचं मार्किंग जे आहे ते मी तुम्हाला आता पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहे. आता 11वी हॉर्टिकल्चरचं जे आहे त्याची वार्षिक मार्किंग स्कीम काय आहे ती आपण थोडक्यात पाहू. मराठीचा पेपर जो आहे सर्वसाधारणपणे वर्षभरामध्ये आपल्याला 200 मार्काची परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये 2 घटक चाचण्या असतात. पहिली घटक चाचणी 25 मार्काची, दुसरी घटक चाचणी 25 मार्काची. पहिली सत्र परीक्षा ही 50 मार्काची असते, हे टोटल 100 मार्क झाले. आणि दुसरी सत्र परीक्षा ही 80 मार्काचा थेरीचा पेपर असतो आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा किंवा आता ॲक्टिव्हिटी सीट आलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी सीट त्याच्यामध्ये असणार आहेत. असे टोटल 200 मार्क होतात. त्याचं रूपांतर 100 मार्कामध्ये करून तुम्हाला निकाल दिला जातो. 100 पैकी कमीत कमी 35 मार्क आपल्याला मिळवणे आवश्यक असतं. दुसरा पेपर आहे तो म्हणजे इंग्लिश. यामध्ये सुद्धा सेम पॅटर्न आहे. 25 मार्काची पहिली आणि दुसरी घटक चाचणी, 50 मार्काची प्रथम सत्र परीक्षा आणि दुसरी सत्र परीक्षा जी आहे ती 80+20 मार्काचा थेअरीचा पेपर आणि 20 मार्काचे ॲक्टिव्हिटी सीट किंवा तोंडी परीक्षा. त्यानंतर तिसरा पेपर आहे तो म्हणजे जनरल फाउंडेशन. याच्यामध्ये थोडासा पॅटर्न वेगळा आहे. पहिली घटक चाचणी व दुसरी घटक चाचणी 25-25 मार्काची असते. त्यानंतर पहिली टर्म जी आहे ती 50 मार्काची असते लेखी परीक्षा आणि दुसरं सत्र परीक्षा जी आहे ते 60 मार्काची थेअरी लेखी परीक्षा असते आणि 40 मार्क जे आहेत ती प्रोजेक्ट वर्क साठी असतात, प्रोजेक्ट तयार करण्यासाठी असतात. त्यामध्ये प्रोजेक्ट लेखन करणं, तोंडी परीक्षा आणि प्रोजेक्टचं सादरीकरण ह्या सगळे मिळून 40 मार्क असतात. असे एकूण होतात 200 मार्क आणि 200 पैकी 100 मार्कामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. त्यानंतर हॉर्टिकल्चर पेपर 1, 2, 3 हे जे पेपर आहेत याची मार्किंग स्कीम आपण पाहू. यामध्ये पहिली घटक चाचणी आहे तिन्ही पेपरसाठी, ती असते 25 मार्काची थेअरी आणि 25 मार्काचं प्रात्यक्षिक, असे एकूण 50 मार्क. त्यानंतर दुसरी घटक चाचणी आहे ती पण 25 मार्काची थेअरी आणि 25 मार्काचं प्रात्यक्षिक, असे 100 मार्क होतात. त्यानंतर पहिली सत्र परीक्षा जी आहे ती 50 मार्काची थेअरी म्हणजे लेखी परीक्षा आणि 50 मार्काचं प्रात्यक्षिक, असे एकूण 200 होतात. त्यानंतर दुसरी सत्र परीक्षा जी आहे ती 80 मार्काचं थेअरी म्हणजे लेखी परीक्षा आणि 80 मार्काचं प्रात्यक्षिक आणि त्याला जोडून 40 मार्काचं टर्मवर्कमध्ये 3 घटकांचा समावेश होतो. याच्यामध्ये टर्मवर्क म्हणजे 20 मार्क असतात टर्मवर्कला, वर्षभरात केलेली आहे कामकाज. त्यानंतर इंडस्ट्रियल व्हिजिट किंवा आस्थापना वेगवेगळी आहेत त्या ठिकाणी आपण ज्या भेटी देतो त्या भेटींसाठी 10 मार्क असतात आणि प्रकल्प तयार करणे 10 मार्क, असे एकूण 40 मार्क हे दुसऱ्या सत्र परीक्षेमध्ये आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करतो. असे एकूण प्रत्येक पेपरसाठी आपण सर्वसाधारणपणे 400 मार्काची परीक्षा ही घेत असतो. 400 मार्काची परीक्षा घेतल्यानंतर त्याचं रूपांतर सर्वसाधारणपणे 200 मार्कामध्ये केलं जातं आणि शेवटी परत त्याची सरासरी ही प्रति 100 पैकी काढली जाते आणि 100 पैकी आपल्याला कमीत कमी 35 मार्क पाडणं अनिवार्य असतं. अशा तिन्ही पेपरचं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे टोटल जी आहे
ती सांगता येईल म्हणजे 100 मार्काची मराठी, 100 मार्काचं इंग्लिश, 100 मार्काचं फाउंडेशन आणि प्रत्येकी 100 मार्काचे पेपर 1, 2, 3 असे 600 मार्काचे पेपर आपल्याला 600 पैकी शेवटी हा रिझल्ट आपला दिला जातो. आणि 2 विषय राहिलेले आहेत, त्यामध्ये EVS म्हणजे पर्यावरण हा कंपल्सरी विषय आहे, त्यामध्ये आपल्याला पास व्हावं लागतं. मात्र याच्यासाठी 50 गुण असतात. 30 मार्क प्रोजेक्टसाठी आणि 20 मार्क हे जर्नल किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिणं, सेमिनार सादर करणे यावर असतात. आणि हे 50 पैकी आपल्याला ग्रेड दिल्या जातात. ABCD अशा ग्रेड दिल्या जातात. याच्यामध्ये मात्र पास होणं हे अनिवार्य आहे. त्यानंतर पुढचा विषय असतो म्हणजे शारीरिक शिक्षण. यामध्ये सुद्धा 50 मार्काची टोटल पहिल्या सत्राला 50, दुसऱ्या सत्राला 50 अशी 100 मार्काची लेखी आणि सराव फील्ड परीक्षा ग्राउंडमध्ये घेतली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला पास होऊन ग्रेड ही दिली जाते. अशा प्रकारे टोटल 11वीची मार्किंग स्कीम आहे. काही ठिकाणी 200 मार्काची परीक्षा घेता येते पेपर फर्स्ट, सेकंड, थर्डसाठी. तर ही सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे. परंतु आपण पहिली पद्धत जी आहे ती फॉलो करतो. तर मित्रांनो, हे वाक्यावर दिलेले व्यवसाय शिक्षणाची नामी संधी आणि बेरोजगारीस कायमची बंदी हे वाक्य निश्चित आपण 2 वर्ष अभ्यास करून सिद्ध करूया. आपण या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. 2 वर्ष आपली अतिशय आनंदी आणि अभ्यासपूर्ण जावीत अशी मी तुम्हाला या पहिल्या दिवशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी हा यूट्यूब चॅनल आपल्यासाठी सुरू केलेला आहे. तो यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे जे व्हिडिओ मी पाठवेल ते तुम्हाला तात्काळ उपलब्ध होतील. तुम्हाला शोधण्याची आवश्यकता भासणार नाही. धन्यवाद.